तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याची क्वांटिटी वाढवू सुद्धा शकता। आणि मी एक इथे डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे, मुलांचं फेवरेट। चला आता आपण हे बघा, सर्वात प्रथम आपल्याला काजू, बदाम आणि पिस्ता आपण मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची। बघा मी ड्रायफ्रुट्सची पावडर करून घेतलेली आहे, काढून घ्यायची आहे वाटीमध्ये। तर हे बघा अशा प्रकारे पावडर करायची आहे। हे बघा आता एका पॅन मध्ये आपण दूध गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण टाकूया अर्धा छोटा चम्मच साखर आणि याला छान असं उकळी येऊ द्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला आटवायचं आहे। यामध्ये आपण टाकू विलायची पूड आणि गरम होत असतानाच यामध्ये आपण किशमिश सुद्धा टाकूया, म्हणजे किशमिश दुधामध्ये छान अशा शिजून जातील। दूध गरम होईल तसं तसं आपल्या ज्या किशमिश आहे त्या सुद्धा छान अशा टम्म फुगतील, हे बघा, आणि छान मऊ होतील। हे बघा, तर अशा प्रकारे दूध थोडं आपल्याला 5 ते 10 मिनिटं आटवायचं। 5 मिनिट झालेले आहे, दुधाला छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये टाकायचं आहे, हे बघा, ड्रायफ्रुट्स पावडर आपण टाकून देऊया यामध्ये आणि आणखी आता 5 मिनिटं थोडंसं आटवून घ्यायचं आहे। झालेले आहे आणि दूध छान आटलेलं आहे। आता या स्टेजवर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थोडा वेळ थंड करण्याकरता ठेवूया। आता दूध आपलं थंड झालेलं आहे, आता आपण सर्व करूया। हे बघा कपामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला, छान हेल्दी हेल्दी। हे बघा किशमिश टाकून देऊया आपण आणि यामध्ये आता आपल्याला हे बघा मुलांचं फेवरेट डेअरी मिल्क चॉकलेट आपण इथे वरून किसून टाकायचं आहे। हे बघा अशा प्रकारे, हे बघा आपलं डेअरी मिल्क चॉकलेट आपण किसून टाकूया। हे बघा अशा प्रकारे, हे बघा दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे आपलं मिल्कशेक, चॉकलेट ड्रायफ्रूट मिल्कशेक। अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना दूध दिलं तर मुलं कधीच दूध प्यायला नाही म्हणणार नाही, दूध न पिणारे सुद्धा आवडीने पितील। हे बघा किती मस्त झालेलं आहे आपलं दूध। तर कसं वाटलं तुम्हाला हे चॉकलेट ड्रायफ्रूट मिल्कशेक, नक्की सांगा। आणि व्हिडिओ छोटासाच होता त्यामुळे पूर्ण फुल वॉच करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये का टेस्टी हेल्दी आणि न्यू रेसिपी सोबत। तेव्हापर्यंत टेक केअर, हॅव अ नाईस डे, बाय बाय।